नमस्कार. बऱ्याच जणांना दुधी भोपळ्याची भाजी अजिबात आवडत नाही. तर आज मी अशा पद्धतीने दाखवणार आहे, न आवडणारे सुद्धा आवडीने खातील. तर त्यासाठी इथे दुधी, नंतर कांदा, टोमॅटो आणि तुरीची डाळ घेतली आहे. तर डाळ स्वच्छ धुवून कुकरमध्ये घालायची आहे. आणि इथे दुधी भोपळा, कांदा, टोमॅटो रफली या पद्धतीने चॉप करून घ्यायचं आहे. जास्त बारीक करत बसायचं नाही, कारण आपल्याला डाळ आणि हे सर्व सोबत शिजवून घ्यायचं आहे. तर कुकरमध्ये इथे तुरीची डाळ घेतली आहे. ती पहिल्यांदा छान स्वच्छ धुवून घेतली आहे. आणि नंतर बारीक कट केलेला दुधी भोपळा, कांदा, टोमॅटो याच्यात घालायचा आहे. नंतर थोडीशी हळद आणि तेल टाकायचं आहे, म्हणजे डाळ आपली छान व्यवस्थित शिजली जाते व कुकरमधून पाणीसुद्धा बाहेर येत नाही. तर इथे हळद आणि तेल घातलं आहे. तर डाळ बुडेपर्यंत पाणी घालायचं आहे. जास्तही पाणी घालू नका. मिक्स करून घेतलं आहे आणि कुकरला 3-4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर 3-4 शिट्ट्या झाल्यानंतर बघू शकता इथे डाळ आपली छान शिजली आहे. भोपळासुद्धा शिजला आहे. व्यवस्थित मॅश करून घेतलं आहे. नंतर फोडणीसाठी कढईमध्ये तेल घातलं आहे, हिंग घातला आहे. नंतर 1 चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची आहे. नंतरच याच्यात जिरे घालायचे आहे. मोहरी व्यवस्थित तडल्यानंतरच खायला भाजी छान लागते. कच्ची जर राहिली तर कचकच ती तशीच लागते. नंतर ठेचलेला लसूण घातला आहे. बाकी याला वेगळं काही साहित्य लागत नाही, अशी ही दुधीची डाळ बनवण्यासाठी, आणि खायला तर एकदम टेस्टी लागते. कढीपत्ता घातला आहे. व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे. नंतर इथे 2 सुक्या लाल मिरच्या घातल्या आहेत. नंतर हळद पावडर, धना पावडर आणि लाल मिरची पावडर घालायची आहे. आवडीनुसार लाल मिरची कमी जास्त घालू शकता. बाकी कुठलेही वेगळे मसाले याच्यात घालायची गरज नाही. एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि ही शिजवलेली डाळ लगेच याच्यात घालायची आहे. तडका व्यवस्थित बसला तर ही दुधीची डाळ खायला एकदम छान लागते. गरम गरम भातासोबत, चपातीसोबत, कशासोबतही खायला छान लागते. थोडंसं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता याला छान अशी 1-5 मिनिटे उकळी येऊ द्यायची आहे. शेवटी इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे. 5 मिनिटे उकळी आल्यानंतर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. तर दुधी भोपळा आवडत नसेल तर या पद्धतीने तुरीची किंवा हरभऱ्याची डाळ घालून अशा पद्धतीने दुधीची डाळ एकदा नक्की करून पहा. लहान मुलेसुद्धा आवडीने खातात, एवढी टेस्टी लागते. तरी इथे बघू शकता छान याला उकळी आलेली आहे. गरम गरम भातासोबत तर एकदम छान लागते. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.